आज बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा बटाटा वडा। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। चला तर त्याच सोबत सुकी चटणी ह्याची देखील रेसिपी अपलोड केलेली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, हे छान चाळून घेतलेलं आहे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत। त्यानंतर यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालून पाणी घालायचं आहे। पाणी घालत असताना थोडं थोडं घालायचं आहे आणि छान आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घातल्यामुळे या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। इथे बघू शकता। आणि हे बॅटर कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे ह्याचा देखील अंदाज येतो। इथे बघू शकता एकाच दिशेने छान फिरवून असं घट्टसर असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। इथे थोडंसं जास्त घट्ट वाटत आहे, त्यासाठी इथे साधारण 2 टेबलस्पून एवढं पाणी घातलेलं आहे। इथे बघा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही। यामध्ये बटाटा वडा सोडल्यानंतर तो छान बेसनाला कोट होईल इतपत आपण घट्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे। इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते असे छान आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। हाताने किंवा किसणीने देखील किसून घेऊ शकता। एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व। त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्याचसोबत आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती हिरवी मिरचीची ती घालायची आहे। सोबतच थोडीशी हळद घातलेली आहे। आणि आता जे आपण मॅश करून घेतलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत। बटाटे घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे आणि छान आपल्याला 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचं आहे। म्हणजे बटाटे उकडत असताना जे काही यामध्ये पाणी राहिलं होतं ते छान सुकलं पाहिजे, यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता तुम्ही यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यासाठी नाही घातली। इथे बघा, छान असं पाणी सुकेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण याचा बटाटा वडा बनवून बेसन पिठामध्ये घालतो तेव्हा छान बेसन याला कोट होतं। जर पातळसर राहिलं तर मग त्याला बेसन छान कोट होत नाही आणि वड्यानंतर तेल जास्त पकडतात। अगदी कमीत कमी तेल शोषतील या पद्धतीचे आपण बटाटे वडे बघणार आहोत। इथे बघा, आता तुमच्या आवडीनुसार लहान मोठा असे आपण बटाट्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आणि तयार केलेल्या बेसनामध्ये आपण चिमूटभर इतका खायचा सोडा घालणार आहोत। आता या खायचा सोडा आपण ज्या वेळेला वडे तळणार आहोत त्यावेळेला घालायचा आहे। आणि आता या वड्यामध्ये अजिबात हात न भरवता साधा आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने या पद्धतीने हलक्या हाताने आपण तेलामध्ये वडे सोडून घेणार आहोत। छान मस्त गोल गरगरीत होतात या पद्धतीने देखील। फक्त बेसन पीठ आपल्याला छान जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, या पद्धतीचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी एकदम बेताचं घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि अजिबात तेलकट न होणारी वडे बनवून तयार झालेले आहेत। इथे बघा, गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरती आपण हे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यासोबतची जी सुकी चटणी आहे ती बनवायला घेतली आहे। जे बेसन पीठचं बॅटर बनवलेलं होतं ते या कढईमध्ये चमच्याने असं सोडून घ्यायचं आहे किंवा हाताने देखील तुम्ही सोडून घेऊ शकता। त्यानंतर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे। लसूण इथे बघू शकता सोलून घेतलेला नाही आहे, फक्त त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत। या पद्धतीने तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटे वड्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची आहे, ती छोटासा तिला एक कट मारलेला आहे सुरीने आणि त्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेलं बेसन पीठ सोबतच लाल मिरची आणि लसूण सोबतच चवीनुसार मीठ घालून हे छान बारीक करून घेतलेलं आहे। तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अजिबात तेलकट न होता गोल गरगरीत बटाटा वडा तयार झालेला आहे। आता हा तुम्ही पावसोबत किंवा असाच देखील चटणीसोबत खाल्ला तरी देखील छान लागतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।